सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. घरच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी आता दूर जाण्याची गरज नाही, कारण आपल्या दर्यापूरमध्ये सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा होलसेल व चिल्लर किराणा दुकान. आपल्या घरातील दैनंदिन गरजेच्या किराणा वस्तूंची विविध रेंज योग्य दरात आणि विश्वासाने उपलब्ध. म्हणून आजच भेट द्या सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा. गुणवत्ता, योग्य दर आणि विश्वास आपल्या सेवेत सदैव. आमचा पत्ता आहे आकोट रोड, महाराष्ट्र बँकेच्या समोर, दर्यापूर. लोकांनी जे आपल्याला निवडून दिलं, त्या लोकांच्या निवडून दिल्यामुळे आपल्याकडून जे काही लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी, व्यापाऱ्यासाठी, मापाऱ्यासाठी, हमालासाठी जे काही आपल्याला करता येत असेल ते केलं पाहिजे. लोकांनी जे आपल्याला निवडून दिलं, आपल्याकडून जे काही होत असेल, आपण ट्रस्टी आहोत, आपण त्या संस्थेचे मालक नाही आहे. राजकारण आज आणि उद्या नाही आहे, देश करून फायदा नाही आहे. कारण माणूस हा पाण्याचा बुलबुल आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. प्रकारची शेतकऱ्याची किंवा व्यापारी किंवा व्यापाऱ्याची कोणाची तक्रार नाही आहे, अशी तक्रार आपल्याकडे आली नाही. परंतु दर्यापूर असं आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये एक दर्यापूरचं नाव आहे. आणि माझं वैयक्तिक मत सांगतो, मी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्याकडे मंडळी आली, मी त्यांना हे सांगितलं की मी या गोष्टीच्या विरोधात आहे. सभापती असतील, त्याने त्याच्या पद्धतीनं आपण कसे वाचू हा प्रयत्न केला असेल, बाकीच्या मंडळीने आपण कसा विश्वास आणू याचा प्रयत्न केला असेल. हे कसं होऊन राहिलं, काय होऊन राहिलं हे मलाही कळलं नाही. परंतु दर्यापूर असा आहे, जातीवादी दर्यापूर तालुका नाही आपला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आसिफ खान संचालक यांच्याविषयी जी चर्चेला उधाण आले आहे त्या विषयावर बाळासाहेब हिंगणीकर यांनी मांडली खंबीर भूमिका. दर्यापूर शहर हा सर्वधर्म समभाव जपणारा तालुका. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण आडते, व्यापारी, हमाल, मापारी संपूर्ण एकत्रित सर्वधर्म समभाव एकत्रित राहतात. इतर जातीवाद कुठला व कसा का? महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण सखोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्याभरापासून आसिफ खान संचालक, भगवा दुपट्टा याविषयी व मागील झालेल्या सभापती यांच्यावर अविश्वासाविषयी संपूर्ण विषयावर माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्याशी आमचे संपादक नासिर शहा यांनी केली खास बातचीत. पाहूया सविस्तर. संपूर्ण महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला. आसिफ पैलवान संचालक यांच्यावर जो आरोप केला जात आहे भगवा दुपट्ट्यांचा, खरं आहे तरी काय? त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण जाऊन संपूर्ण सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने संपूर्ण दांडगा अनुभव असलेले माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर त्यांच्या निवासस्थानी आपण पोहोचलेलो आहोत. कशा प्रकारे संपूर्ण दर्यापूर शहरामधील सर्व धर्म समभाव एका जुटीनं दर्यापूर शहर एक नांदवलेले दर्यापूर शहर कुठेच आजपर्यंत जातीवाद पाहायला मिळाला नाही. परंतु अशा परिस्थितीला त्यांच्या निवासस्थानी आलेला आहोत. या विषयावर काय बोलणार आहे संपूर्ण आपण बाळासाहेबजी हिंगणीकर यांच्यासोबत विचारणार आहोत. त्याचप्रमाणे कशा प्रकारे त्यांना वेळेतून वेळ काढून आपण त्यांच्या निवासस्थानी आपण पोहोचलेलो आहोत. सगळ्यात महत्वाचं, पत्रकार कोणाच्या घरी आल्यानंतर परिस्थिती आहे तरी का, असा संपूर्ण प्रश्नचिन्ह नेते मंडळींना पडतो. परंतु सत्य आहे तरी का? या आठवड्याभरामधून आसिफ पैलवान यांच्यावर कुठंतरी भगवा दुपट्ट्यांचा उल्लेख केला जात होता. त्या अनुषंगाने आम्ही आज तुमच्याजवळ पोहोचलेलो आहोत. सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून बोला, तुमचं मनापासून धन्यवाद. दादा, एकाकडे सगळ्यात महत्वाचा विषय असा झालेला आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा दुपट्ट्यांचा उल्लेख केला जात आहे. मी जेव्हा व्हॉट्सअपवर मी पाहिलं तेव्हा मी आश्चर्यचकित झालो आणि मी शेवटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चौकशी केली की बा अशी काही तक्रार वगैरे आहे का. तर मला अशी माहिती मिळाली बा कोणत्याच प्रकारची शेतकऱ्याची किंवा व्यापारी किंवा व्यापाऱ्याची कोणाची तक्रार नाही आहे, अशी तक्रार आपल्याकडे आली नाही. परंतु दर्यापूर असं आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये एक दर्यापूरचं नाव आहे, दर्यापूरची एक ओळख आहे. आजही सहकारामध्ये दर्यापूरचा दबदबा आहे. अनेक वेळा खरेदी विक्री असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, अनेक समाजाचे लोक निवडून आले, अनेक पक्षाचे निवडून आले. मागच्या टर्ममध्ये सुद्धा तुम्हाला माहित असेल 9-9ची परिस्थिती होती. परंतु समन्वय साधून कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालवला गेला. खरेदी विक्रीमध्ये तसंच आहे. पण हे कसं होऊन राहिलं, काय होऊन राहिलं हे मलाही कळलं नाही. परंतु दर्यापूर असा आहे, जातीवादी दर्यापूर तालुका नाही आपला. आपण पाहतो, मला जेव्हापासून समजते तेव्हापासून अनेक ठिकाणी काही घटना घडल्या असतील, पण दर्यापूरमध्ये जातीवाद किंवा एकामेकाच्या विरोधात पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा रिपोर्ट मी पाहिलेला नाही. एखादी घटना घडली असेल तर दोन्ही समाजाचे लोक, जे प्रतिष्ठित लोक असतात, ते जातात आणि ते मिटण्याचा प्रयत्न करतात. ही माझ्या जवळपास
45-46 वर्षापासून मी ही परिस्थिती पाहून आलो. अशा परिस्थितीचं आपलं दर्यापूर आहे. आणि दर्यापूरमध्ये तुम्हाला सांगितलं का, दर्यापूरचं अमरावती जिल्ह्यामध्ये एक वचक सुरुवातपासूनच होता. भाऊसाहेब बारदे असो, बाबुरावजी गणोरकर असो, तेव्हापासून मला वाटते ॲडव्होकेट चौखंडे साहेब असो, तेव्हापासूनच एक दर्यापुराले सहकारामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि मी असं म्हणजे ज्या काही घटना होतात त्या बाजूनच सारल्या पाहिजेत. लोकांचे आपल्याला कामं करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. आणि आपल्याला जी काही आपल्याकडून, कारण ही काही प्रॉपर्टी आपली नाही आहे, आज आहे उद्या नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण एखादी घटना घडली असेल, मी असं म्हणत नाही, मला माहिती नाही, पण या गोष्टीवर कुठंतरी आपण वाढवण्यापेक्षा ते मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे दर्यापूरचं नाव चांगलं आहे ते नाव अशाच प्रकारचं चांगलं राहिलं पाहिजे. आपला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, हिची प्रगती झाली पाहिजे. तिथं शेतकऱ्याचा संबंध येतो, व्यापाऱ्याचा संबंध येतो, हमालाचा संबंध येतो, व्यापाऱ्याचा संबंध येतो. आणि ही एक चौकडी आहे, सर्वाला घेऊन हे काम करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जे काय असेल ते, मला असं वाटते माझ्या माहितीप्रमाणे अशी की कोणाची तक्रार मार्केटमध्ये आली नाही. त्याच्यामुळे काय झालं काय नाही मी सांगतो तुम्हाला. मी जेव्हापासून मार्केटमध्ये आलो या वर्षी या टर्ममध्ये, तेव्हापासून मी कधी माझी मीटिंग संपली की घरी, मीटिंगच्या टाईमवर जाणे, मीटिंग संपली घरी येणे, हीच मंडळी तिथं बसणारी मंडळी आहे. त्याच मंडळी सर्व माहिती आहे. मी तर बाकीच्या व्यवहारामध्ये कधी नसतोच काय. आणि अशा पद्धतीनं मार्केट चाललं पाहिजे असं मत आहे. एकाकडे सगळ्यात महत्वाचा विषय असा की मागील काही रणधुमाडी सुद्धा सभापतीवर अविश्वास आला. या कारणाने आसिफ पैलवान त्यांच्या बाजूला गेले नाही, तर कोणत्या तरी माध्यमातून त्यांना निशाण्यावर घेऊन ही परिस्थिती निर्माण केली जात नाही ना? नाही, मी ते म्हणणार नाही. माझं असं म्हणणं आहे, राजकारणामध्ये सभापती असतील त्याने त्याच्या पद्धतीनं आपण कसे वाचू हा प्रयत्न केला असेल, बाकीच्या मंडळीने आपण कसं अविश्वासाने याचा प्रयत्न केला असेल. आणि माझं वैयक्तिक मत सांगतो, मी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्याकडे मंडळी आली, मी त्यांना हे सांगितलं की मी या गोष्टीच्या विरोधात आहे. याचं कारण असं आहे की माझे विचार असे आहेत की थोड्या दिवसासाठी, ठीक आहे 4 वर्ष राहिले असते, 4.5 वर्ष राहिले असते, गोष्ट वेगळी आहे. 1-1.5 वर्षासाठी विनाकारण अविश्वासानाचं आणि दर्यापूर तालुक्याचं नाव खराब करून जे घडी बसली आहे ती विस्कळीत घडी करणं हे काही योग्य नाही आहे. आणि मला असं वाटते त्यांनी त्यांचे प्रयत्न केले, यांनी यांचे प्रयत्न केले. जर तुम्ही म्हणता की बा अशी परिस्थिती असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या गोष्टी विसरून आपण पुन्हा लोकांनी जे आपल्याला निवडून दिलं, त्या लोकांच्या निवडून दिल्यामुळे आपल्याकडून जे काही लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी, व्यापाऱ्यासाठी, मापाऱ्यासाठी, हमालासाठी जे काही आपल्याला करता येत असेल ते केलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी विसरलं पाहिजे. त्या गोष्टी आपण जर मनात ठेवल्या तर एकामेकाबद्दल संकोच निर्माण होऊ शकते. आणि तीच मंडळी एकत्र होती आतापर्यंत. नासिरभाई तुम्हाला सांगतो, जेव्हापासून सभापती निवडणूक झाली तेव्हापासून हीच मंडळी एकत्र बसणारी होती. त्यांचं काय बिघडलं, कसं बिघडलं मला तर काही माहित नाही. मी तर दूरच होतो, आजही दूर जाऊ. असं नाही की बा मी अविश्वासाच्या विरोधात होतो म्हणजे मी त्याच्या जवळ गेलो, अशातला काही भाग नाही आहे. मी अजूनही त्या ऑफिसमध्ये गेलो नाही. माझा स्वभाव असा आहे की लोकांनी आपल्याला जो विश्वास दिला, लोकांनी जे आपल्याला निवडून दिलं, आपल्याकडून जे काही होतं ते आपण ट्रस्टी आहोत. आपण त्या संस्थेचे मालक नाही आहे. राजकारण आज आणि उद्या नाही आहे. देश करून फायदा नाही आहे. कारण माणूस हा पाण्याचा बुळबुळ आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून जे लोकांना तुम्ही मोठं केलं, मला एक सांगायचं आहे की दर्यापूर तालुका असेल, दर्यापूर तालुक्यातून 18 लोक निवडले गेले आणि 18 लोकांनी चांगले म्हणून निवडून दिले. मी वाईट कोणाला म्हणणार नाही, चांगलेच लोक आहेत. मग चांगलं दिलं तर आपल्याकडून जे चांगलं होत असेल ते आपण चांगलं केलं पाहिजे, या मताचा मी आहे. आपल्यासोबत ते बाळासाहेब हिंगणीकर, त्यांनी संपूर्ण असा सखोल सांगण्याचा प्रयत्न केला एकाकडे. परंतु निवडणुका आल्यानंतर मतदारांसमोर जावा लागतो, हे सगळ्यात महत्वाचं निर्भर असतो. त्या कारणाने 5 वर्ष झाल्यानंतर, कार्यकाळ संपूर्ण झाल्यानंतर कोण कोणाच्या बाजूला बसेल हा तर येणारा काळ सांगू शकते. परंतु 8 दिवसापासून ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भागवा दुपट्ट्यांचा जो संपूर्ण चर्चेला उदाहरण आलं होतं, परंतु बाळासाहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला की कुठेच दर्यापूर तालुक्यातील काही वर्षापासून मी सुद्धा राजकारणामध्ये आहोत, परंतु दर्यापूर, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका सर्व धर्म समभाव एका जुटीनं सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारा हा एक दर्यापूर तालुका आहे. याला गालबोट लागू नये अशा परिस्थितीला कुठंतरी सर्वांनी एकत्रित येऊन काहीतरी त्या कामाच्या विकासाच्या विषयी लढावं, हे सगळ्यात मत यावेळेस बाळासाहेब हिंगणीकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मैं कॅमेरामन के साथ चक्र नारायण, महाराष्ट्र नान मराठी, नासिर शाह, दर्यापूर.
सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.